आरक्षण द्या. दुसरं कुठलं आरक्षण? मराठा आरक्षण, कुणबी आरक्षण, कुणबी मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला. आमच्याच काही मोठ्या मराठ्यांनी नको म्हणले नेते आमचे, कारण त्यावेळेस आम्ही गडगंज होतो. आम्ही मराठा आणि शेतकरी म्हणजे आम्ही देणार आहेत, आम्ही घेणारे नाहीत. पण आमच्यावर आज भीक मागायची परिस्थिती आली. हो, दैवत आमचं जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील दैवत आहे आमचं. काय मागणं आहे सरकारकडे? सरकारकडे आम्हाला काय मागणं आहे? सरकारकडे आम्हाला एकच मागणं आहे, बॉस मला भाव राहू द्या, आम्ही भाव द्यावा. आणि खरोखरच बाबासाहेबांची घटना म्हणजे जीवन जगण्यासाठी घटना आहे. आमच्याकडे सुद्धा भरपूर आत्महत्या झालेल्या आहेत. आज 15 दिवस झालं माझ्या पुतण्याला फाशी पडली. शिंगो की बहीण काय मागणी आहे तुमचं? काय नाही, 60 वर्षाची पगार, दुसरं काहीच मागायचं नाही आम्हाला. हा, आरक्षणाबद्दल काय? आरक्षण नाही, आम्ही ओबीसी. व्यसन सगळीकडेच आहे, फक्त मराठ्यामध्येच व्यसन आहे असं नाही. आम्ही आमचा हक्क मागाले. आरक्षण म्हणजे हो ओमराजेची हो पाहुणा शिंगोली, धाराशिव शिंगोली एकच. MBBS होऊन डिग्र्या मिळवून आमचे लेकरं भीक मागायला लागल्याचे, तरीही सरकार आम्हाला आरक्षण देणार. म्हणजे इतकं वाईट वाटतं. आईवडिलांनी कर्ज काढायचं, पुन्हा दुसऱ्याचं बँकेचं कर्ज काढायचं, आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली. इंदिरा गांधीची बहिणी आम्ही दोघी जणी बरं का. वेळेस आमच्या काळाला, आमच्या बापदादाच्या काळात तेव्हा 50-60 एकर जमीन होत्या. आता त्याच्या लेकरा बाळाली, त्याच्या नातू पंतली 10 गुंठ रान राहिलेलं नाही. इटाला चांगलं कर, भरपूर दे, घरच्यांना सुट्टी ठेव. आम्ही चाललो देवाला. आमचं तिकडं काय आलं तर तुमचं, गेलं तर देवाचं. याच्या ताकदीने अजून विधानसभेला आम्ही अजून मराठा एकजुट होऊन जरांगे पाटील म्हणते त्याला सपोर्ट करणार 100%. कोणा उभं करू, त्या धोंड्याला मतदान द्या म्हणलं. पवार साहेबांनी शेवट जाता मराठ्याला आरक्षण द्यावं, एवढं एक चांगलं काम पवार साहेबांनी करावं. मी हात जोडून पवार साहेबांना विनंती करते. रामकृष्ण हरी. आम्ही धाराशिवहून आलो. हो हो, आमची होय 14वी वारी आहे. तुम्ही कुठल्या म्हणजे पतात वगैरे असता का? हा, नाही दिंडी आहे. दिंडी आहे, दिंडी ज्ञानेश्वर माऊलीची. हो दिंडी आहे. हो, तर दिंडीत किती लोक असतात तिकडे? आम्ही होय 300-400 लोक. नाही जास्त आहे ती. हो हो ओमराजेची हो पाहुणा शिंगोली, धाराशिव शिंगोली एकच झाली. आधी तुमचं किती वारी? माझे चांगले, माझे काय लक्षात नाही, पण काय एवढं लक्षात नाही. जेवण केली धाराशिवहूनच किती वारी तुमची? माझे 9-10 झाले. पाऊस वगैरे जरा व्यवस्थित आहे का? व्यवस्थित झाला पाऊस. झाले पेरण्या वगैरे? पेरण्या झाल्या म्हणूनच निघालो आम्ही काय वारीला. तुका महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलीकडे काय मागणी केली? काय चांगलं हे असे दिवस जाऊ दे, पाऊस काळ होऊ दे. आरक्षण द्या, आरक्षण द्या. अगोदर माऊलीला पहिला इंद्रायणी पाहिला आहे. आरक्षण द्या. दुसरं कुठलं आरक्षण? मराठा आरक्षण, कुणबी आरक्षण, कुणबी मराठा आरक्षण पाहिजे आम्हाला. हा, पाटील बद्दल काय माहिती का? अरे जरांगे पाटील आमचा उजवा हात जरांगे पाटील म्हणजे आमचे कार्यकर्त्याचे, आमचे जीवाचे जीव लागायची. नरेंद्र स्वामी. हो हो, दैवत आमचं जरांगे पाटील आहे. जरांगे पाटील दैवत आहे आमचं. आरक्षण का पाहिजे? अरे आमच्या लेकरा बाळाला नको का सुख समाधान? आमचे लेकरा बाळा भिकाऱ्याने रस्ते फिरायला लागल्याची, भीक मागायला लागल्याची. MBBS होऊन डिग्र्या मिळवून आमचे लेकरं भीक मागायला लागल्याचे, तरीही सरकार आम्हाला आरक्षण देणार. तुमचे पूर्वज म्हटले ते आरक्षणाची काय गरज? अरे आम्हाला पूर्वज म्हणजे होतं म्हणून त्यावेळेस काळ वेगळा होता, आता काळ वेगळा आहे. आमचे लेकरं भीक मागायला लागल्याचे आता. मग तुम्ही आरक्षण द्यायचं, मग तुम्हाला निवडून देऊन काय फायदा आमचा? आम्हाला काय म्हणायचं, ज्या वेळेस आमच्या काळाला, आमच्या बापदादाच्या काळात तेव्हा 50-60 एकर जमीन होत्या. आता त्याच्या लेकरा बाळाली, त्याच्या नातू पंतली 10 गुंठ रान राहिलेलं नाही. मग आरक्षणची आवश्यकता आहे का नाही त्यांना? काय सरकार म्हणतं कुणबी मराठा एक नाही. कुणबी मराठा एक आहे, नोंद आहेत कुणबी मराठा. पण हे मुद्दाम ओबीसीचं जे आंदोलन झालं तेच म्हटलं. नाही, मुद्दाम तेच जाणून बुजून काही कार्यकर्ते करायलेले आहेत. कुणबी मराठा नोंद आहेत. काय म्हणायचं तुम्हाला?
मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही म्हणता की तुमच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं नाही म्हणून, म्हणजे नको म्हणून घेतलं नाही. जसं जुन्या म्हणजे आत्ताच साहेबांनी सांगितलं होतं घटना. हो त्यांनी सांगितलं होतं आणि खरोखरच बाबासाहेबाची घटना म्हणजे जीवन जगण्यासाठी घटना आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, पण आमच्याच काही पंजाबराव देशमुख म्हणा किंवा आमच्याच काही मोठ्या 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 मराठ्यांनी नको म्हणले नेते आमचे, कारण त्यावेळेस आम्ही गडगंज होतो. आम्ही मराठा आणि शेतकरी म्हणजे आम्ही देणार आहेत, आम्ही घेणारे नाहीत. पण आमच्यावर आज भीक मागायची परिस्थिती आली. आज आमची मुलं 90%, 95%. आमचे लोक जुन्या आम्ही काय म्हणतो, आम्ही शेतकरी आहे. व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. व्यसन सगळीकडेच आहे, फक्त मराठ्यामध्येच व्यसन आहे असं नाही. मुलीच्या लग्नावर पण भरमसाठ खर्च केला जातो आणि इतर समाजात पण केला जातो, फक्त मराठ्याच केला जातो अशातला नाही. मला आणि आज 95%, 90% मार्क मिळून सुद्धा मुलांना ज्याचे कमी मार्क आहेत ती मुलं लागतात आणि जास्त मार्काची मुलं आमची मुळू घरी येऊन रडतात की आम्हाला टक्केवारी असून सुद्धा आम्ही आरक्षण नाही म्हणून आम्ही आज माघारी आलोत. म्हणजे इतकं वाईट वाटतं. आईवडिलांनी कर्ज काढायचं, पुन्हा दुसऱ्याचं बँकेचं कर्ज काढायचं, आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली. शेतात पाऊस पडला तर बी नापिकी, नाही पडला तर बी नापिकी. मग कुठलं तरी कर्ज काढायचं आणि मुलांना शिकवायचं. आमच्याकडे सुद्धा भरपूर आत्महत्या झालेल्या आहेत. आज 15 दिवस झालं माझ्या पुतण्याला फाशी घेऊन गेली. शिंगोलीमध्ये आता 15 दिवस कर्जबाजारी कंटाळून त्याच्यात 20 गुंठे जमीन आहे आणि कर्ज काढलेलं बचत गटाचं, पतपेढीचं, सावकारकीचं आणि त्यानं कंटाळून आत्महत्या केलेली आहे. मग कसं आम्हाला काय म्हणायचंय, ज्या आता ओबीसीला एवढं आरक्षण पहिलं होतं का? कसं दिलं, कुणी दिलं? पवार साहेब. माझा खरं सांगते मी तुम्हाला, पवार साहेबांनी शेवट जाता जाता मराठ्याला आरक्षण द्यावं, एवढं एक चांगलं काम पवार साहेबांनी करावं. मी हात जोडून पवार साहेबांना विनंती करते. रामकृष्ण हरी. नांदेड जिल्हा. हां. किती वारी आपली? ते आपली वारी 10वी आहे बघा. हो. कसं वाटतं वारीमध्ये येऊन? आनंद वाटते. आनंदी काय वर्षाची उडी मिळते वर्षाची उडी मिळते. गावाकडे शेतीवाडी कसं काय? शेती थोडी आहे. थोडी शेती आहे नाही, पण आता तुम्ही इकडे आला शेती कोण बघणार? आपली मुलं हात सुना हाता. विठ्ठलाकडे काय मागणं आहे वर्षी? आता पाणी पाऊस शेतकऱ्याला दुसरं काय पाहिजे? पाणी पाऊस चांगलं पडा. सरकारकडे काय मागणी होती? सरकार अपेक्षा आहे आरक्षण मागितलं. आरक्षण द्यावं आणि शेतीमालाला भाव द्यावा सरकारने. दुसरं काही माफ पण नाही, आम्हाला भाव तर दिला. आरक्षण जरांगे पाटील लढतायत, त्याबद्दल काय म्हणत? त्याला पाठिंबा आमचा पाठिंबा 100%. असं देव की न देव देईल. देईल म्हणा, ते काय सरकारनं होतं येईल असं हे करायचं. त्याच्या आता आमच्याकडे चिखलीकर उभं राहिला होते खासदारला, खासदारला उभं राहिला, त्याला मराठ्यांना मत दिलं नाही. अर्ध्या लोकांना मत दिलं. पराडा पूर्ण निवडून आणला, एकही बाकीचा येऊ दिलं नाही. आम्हाला वसंतराव चव्हाणची ओळख सुद्धा नाही. गावाला तर आलेच नाहीत, पण ओळख सुद्धा नाही वसंतराव चव्हाणची. ते निवडून आला समजा, पॉवर दाखवलं. तर ते अशोकराव साहेब त्या पक्षात गेले म्हणून लईच. याच्या ताकदीने अजून विधानसभेला आम्ही अजून मराठा एकजुट होऊन जरांगे पाटील म्हणते त्याला सपोर्ट करणार 100%. कोणा उभं करू. त्या धोंड्याला मतदान द्या म्हणलं विधानसभेला. हो, काय होईल? 50-50 तरी होईल असं एवढंच आहे. आरक्षण भेटलं बस झालं. हां, काय म्हणणं आपली युवा तरुणाचं? नाही आरक्षण भेटलं बस झालं, आम्हाला इतकंच पाहिजे. बरं, वाकीवरून पुन्हा जिल्हा. तिसरी. चांगलं वाटतंय. हा, पण होतं जरा चालायला याला, त्याला पण मजा वाटते. आनंद लुटीतो येतो.
चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं. लोक अन्नदान देतात, कुणी प्रसाद वाटीतं, कोण पाणी वाटीतं, कोण खायचं पुढं वाटीत्यात. मस्त वाटतं. आहे ना, मग फिरून आले पण आता पाऊस नाही तिकडं. काय मागणार आता? पाऊस पाणी असलं तरच आम्हाला खायला, पाऊस पाणी नसला मग काय खायचं? हा, इटाला ग चांगलं कर, भरपूर दे, घरच्यांना सुखी ठेव. आम्ही चाललो देवाला. आमचं तिकडं काय आलो तर तुमचं, गेलो तर देवाचं काय. नाही ग, बरोबर आहे ना. सरस्वती कड कुठल्या किल्ल्यामध्ये आले आपण? वाकीच्या तुकाराम महाराजाच्या. हा, आपली किती दंडी 6वी. हा, दरवर्षी येतात. कसं वाटतं दिंडीमध्ये? एकदम छान वाटते. गावाकडे जे आता शेतकऱ्यांच्या समस्या आहेत काय बोलत? गावातली विचारित्यात देवाला गेल्यावर काय त्रास होतंय का, काय हाल होत्यात का, पाणी आहे का, जेवण येळव भेटत का, म्हणलं सगळं येळव भेटत. आपण इकडून तिकडून विचारायचं तुमचं काय तुमचं काय चाललंय, पाऊस चाललंय? पाणी आहे का, तर ते म्हणणार नाही. मग आता मालाला काय पाणी कसं काय करायचं? मग हे पिकलं तर आपल्याला खायला भेटेल, नाही पिकलं तर नाही भेटणार. एखाद्याचं कुणी करायचं असतं नसतंय, त्याने काय खायचं काय प्यायचं असं आहे ना. मग असं काय मागणं आहे? देवाने पांडुरंगाने चांगलं करावा. पांडुरंगालाच मागणे चांगलं करावा. सरकारकडे काय मागणार? सरकार काही येत जातं, सरकार देत काही आपण त्यांनी दिलं तरच आपण घेणार, नाही दिलं तर आपण घेणार नाही. आपण त्यांच्याकडे आणायला जाणार नाही. जेवढं आपल्या परीने येईन तेवढं आपल्याला देतील, आणि नाही दिलं तर आपण तिथं जाणार आहे का सरकार? का तुम्ही द्या, कसं बोलणार? मोठी माणसं बोलणार, बारीक बोलणार आहे थोडी. हा, गरीब माणसं काय बोलणार तिथं सांगा तुम्ही? जी अडाणी माणसं आहे ती नाही काहीच करू शकत, जी हुशार माणसं ती करू शकतात. हा, आता मस्त म्हणतात आमचं कारभारी म्हणतात का शेतकऱ्याला पैसे आले तर वाटप आले, ते तर अजून काहीच नाही पुढं. मग काय? आणि हे माल घ्यायला याची कोण देतो आम्हाला? नाही, हे माल घ्यायला याची योजना लिहून न्यायला इथे नाही, काय नाही. माल घ्यायला त्याचं मध्ये फोटो काढून न्यायला, त्याचं तर काही भेटत नाही. मग ते मध्येच कोण काय करते आपल्याला माहिती आहे का? तेव्हा हा, इंदिरा गांधीची बहिणी आम्ही दोघी जणी बरं का. नांदेड म्हणजे नेमकं कोण झाले आता खासदार नांदेडमध्ये? नांदेडमध्ये नाही, नांदेड वसंतराव चव्हाण. काय तुम्हाला वसंतराव चव्हाणकडून अपेक्षा काय सर, त्यांनी आरक्षण द्यायला पाहिजे, पूर्ण जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. अरे यावेळी सगळे वारीत आरक्षणासाठी झाले. हो सर, आरक्षण आरक्षण पाहिजे. आता तुम्ही तर युवक आहे, हा सर. काय वाटतं तुम्हाला आरक्षणाची? आरक्षण सर, आमचे जे काही मुलं आहेत, आमचे जे काही समजा मुलं आहेत जॉबसाठी, त्यासाठी एखादी 2% मार्कावरून चालले तर बाहेरचे समजा कमी टक्के घेऊन पण हे व्हायले तर त्यासाठी आम्हाला आरक्षण. आम्हाला दुसरं खूप श्रीमंत असं म्हणतात. श्रीमंत आहे पण सर नोकऱ्या नाही आहेत. श्रीमंत असून काय करतात? शेतीमध्ये काय होणार आहे? शेतीमध्ये काय होईना चाललं नाही. गुंट्यावर आले आता, गुंट्यावर आले साहेब, गुंट्यावर. आम्हाला 60 वर्षाची पगार द्या, काम होईना, धंदा होईना. सांगा आम्हाला 60 वर्षाची पगार द्या. नांदेड नांदेड 60 वर्षाचं पगार द्या. दादा चालू केले ना लाडकी बहीण म्हणून. केली का? आहे का लाडकी? हा, दादाची लाडकी बहीण काय मागणी आहे तुमच्या? काय नाही, 60 वर्षाची पगार, दुसरं काहीच मागायचं नाही आम्हाला. हा, आरक्षणाबद्दल काय? आरक्षण नाही, आम्ही ओबीसी आम्हाला आरक्षण आधीच आहे. ओबीसी आम्ही. हा. तुम्ही बोला 2 मिनिटं. आम्ही आमचा हक्क मागाले. आरक्षण म्हणजे आरक्षण हक्क असतो. आमचा हक्क असतो. मग आम्हालाच का नाही, मराठालाच तुमचे पूर्वज म्हटले होते आम्ही लय श्रीमंत आहे म्हणून. कोण म्हटलं होतं? आता एका गुंट्यावर आलेत, आता कुठले श्रीमंत आले? तुमच्याहून भिकारी झाले. हा, शरद पवार श्रीमंत झाला. श्रीमंत आता सगळे अशोकराव आमचे पूर्वज नाही म्हटले ना, तर मग तेव्हा गरज नव्हती तर त्यांनी चांगलंच केलं ना. मग आता कधी ज्यांना गरज नाही त्यांनी पण स्वतःचं कधी दुसऱ्या समाजासाठी हे करावं, त्याग करावं. आम्हाला गरज नाही बुवा आता. काही दिवसापूर्वी द्या म्हणून नाही म्हणलं होतं. थोड्या करता नाही म्हणलं होतं, पण काही दिवसापूर्वी आम्हाला आरक्षण पाहिजे होतं. आमचे पूर्वज असे बोलले होते. आरक्षणाची गरज सगळ्यांसाठीच असते ना. जे कधी जे व्यक्ती जो वर्ग हा कमकुवत असतो त्याला कधी मोठ्या वर्गाने, जो कधी बलाढ्य वर्ग असतो त्यांनी आरक्षण देण्याची सोय केलेली होती राजर्षी शाहू महाराजांपासून, आणि ती आता कधी इतर समाजाने त्याच पद्धतीने द्यावी. आम्हाला 60 वर्षाची पगार चालू करा. आम्हाला पगार चालू करा.
का चालू करायचा पगार? काय कामच केलं नाही, देशासाठी तेव्हा? कामच केलं नाही, काही ना कामच करणार नाही ना. काय देशासाठी काय केलंय? इलेक्शन विठू रायगड काय साखर घालतात? सुकी दे मागायला. सगळ्यांना पगार देऊन. हो हो पगार दे. रामकृष्ण. कुठून आल्या माऊली आपण? आळंदीहून नाही नाही, गाव कुठला? वीरसनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड. नांदेडवर. हो नांदेडहून. कसं वाटतं वारीमध्ये? वा नंबर 1 आनंद वाटते, चांगला छान वाटते. किती वर्ष आपलं आहे? 25-30 वर्ष झाला होती आमच्या वडिलापासून आम्ही वारी करता. हां किती लोक दिंडीमध्ये? आम्ही 5 नंबर दिंडी रथाच्या मागं. माऊली का तुकाराम महाराज? नाही ना माऊलीची दिंडी. गावागड पेरणी हो झाली, पेरण्या करूनच आम्ही आलो. काय मागणं आहे सरकारकडे? सरकारकडे आम्हाला काय मागणं आहे? सरकारकडे आम्हाला एकच मागणं आहे की बॉस मालाला भाव राहू द्या, आम्ही भाव द्यावा. हो नेमकं काय हमी भावाचं काय आम्ही भाव फिक्स भाव करावा एक. उसाला भाव द्यावा, सोयाबीनला भाव द्यावा, हेच आम्हाला सरकार मागणं. बाकी काय आम्हाला शेतकऱ्याला? हो ना. आम्ही हिमायतनगर तालुका जिल्हा नांदेड. काय विठ्ठलाकडे मागणी काय व्हायची? आम्हाला मागायचं काही नाही सर. आम्हाला आमच्या मालाला एक हमी भाव द्यावा, प्रत्येक मालाला भाव. जय जय राम. कुठून आलाय माऊली तू? आळंदीवरून. नाही नाही, गाव कुठलं? गाव आम्ही पुण्यातलेच आळंदीहून आलो. कुठलं गाव? गाव आमचं मोठोकोरा. किती वारी तुमची? आमची 4थी वारी आहे. कुठून आलाय ते? आम्ही तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून आलेलो आहे. जगडेवाडी गावात तुम्ही सोबतच? सगळे सोबतच. काय वाटतं तुम्हाला? चांगलं छान वाटतंय. नाही सर, विठू रायगड काय मागणं करणार? काय नाही आपलं पाऊस पाणी भरपूर होते. दुसरं काय राहायला पाहिजे एवढं सांगणं आहे. आणि हे वारी 15वी वेळा. तुम्ही कुठून आला मावशी? झगडेवाडी आम्ही काय मागणं आहे तुम्हाला विठू रायगड? काय मागणं इटो रायकडून सुख मागायचं, काय मागायचं? सरकारकडे काय मागणं? सरकार नाही काय नाही. सरकारकडे दूध दराचे पीक पाण्याला भरपूर असा दर मिळाला पाहिजे एवढंच हे सांगणं या. पंढरपूर. पंढरपूरला जाणार. हो नाही, तुमचं गाव कुठलं? पंढरपूरच, प्रॉपर पंढरपूर. पंढरपूरला कुठं? पंढरपूरला मनीषानगर एरिया. का आता पंढरपूर खूप मोठं तीर्थस्थान करणार असं सरकार म्हणतंय. मोदी पण त्या बाबतीत म्हणतात. तर काय नेमकं तीर्थस्थानामध्ये काय मागणी असते? मागणी काय, रस्ते सध्या पंढरपूरचे रस्ते सर्व खराब आहेत. तेवढे जर झाले आणि आता नवीन जे कॉरिडॉर होणार आहे ते कॉरिडॉर झालं तर चांगलंच होईल पंढरपूरचं. हां, त्या मूर्त्या मे बी जुन्या असतील, त्या रिप्लेस केलेल्या असू शकतात. त्याच्यावर अजूनही चर्चा चालू आहे. त्यामुळं असं काही ठाम असं काही कोणच सांगू शकत नाही त्या मूर्त्यांबद्दल. त्याचा काही इतिहास नाही, अजून नाही सापडलेला, काही माहिती सापडलेली नाही आहे. वारी करताय, त्यात काय आनंद आहे? ॲक्च्युली माझी फर्स्ट टाईम वारी आहे आमच्या दोघांची. बघू म्हटलं यावर्षी वारी करून सर्व वारकरी येतात. हो, दिंडीमध्ये आम्ही बाबा महाराज सतरंगांच्या दिंडीमध्ये आम्ही. वारीबद्दल ॲक्च्युअल आहे, मी वारकरी संप्रदायात फॅमिलीतनंच आलेली आहे आणि खूप जणांचे असे अनुभव ऐकलेले आहेत की म्हणजे पिढ्यानं पिढ्या आलेल्या आहेत. तर घरी आई बाबा वगैरे म्हणतात की वारीत वेगळा आनंद असतो. तर ह्या वेळेस म्हटलं तो आनंद उपभोगून बघूयात, जास्त त्यासाठी आलं. आळंदी ते पुण्यापर्यंत तुम्ही आला. अगदी म्हणजे जाणवतही नाही आहे की आपण एवढं 15-20 किलोमीटर येतोय. एरवी आपल्याला वॉकिंगला जायचं म्हटलं तर 5-6 किलोमीटर म्हणजे खूप वाटतं, पण आज असं की 20 किलोमीटरपर्यंत आलोय पण असं जाणवत नाहीये की आपण चालत आलोय. दोन महत्त्वाचे प्रश्न. आता तुम्ही जरा सुशिक्षित पण वाटता का? एक तर सरकारकडे काय मागणी आहे, विठू रायगड काय मागणी पाहिजे महाराष्ट्रासाठी, देशासाठी? सरकारकडं एवढंच मागणं असेल ना की ते जे काही निर्णय घेतील ते निपक्षपाती असावा, म्हणजे सगळ्यांना त्याच्यात समान संधी उपलब्ध व्हाव्यात. आणि विठुरायाकडे एवढीच मागणी की आता जसं पॅन्डेमिक पिरियड येऊन गेला की तशी परिस्थिती परत कधी येऊ नये आणि कुणालाही अशा म्हणजे वाईट परिस्थितीतून जायची वेळही येऊ नये. नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा. किती दिंडीत किती एकूण लोक? 100 आहे. तुम्ही कुठून आलाय? नांदेड काय लिहिलंय तुम्ही? जरा टोपी दाखवा. टोपी दाखवा. असं इकडे बघा.
अजित गव्हाणे म्हणजे राष्ट्रवादी बोला वाजवा. युवराज बाळकृष्ण थोरात, राहणार ओंड, तालुका कराड, जिल्हा सातारा. आमचे संत सेवा दिंडी गेली 25 वर्ष आमची दिंडी चालू आहे. आमच्या दिंडीचे मालक विजय महाराज रामिष्टे हे पण आळंदीचे प्रख्यात कीर्तनकार आहेत. आणि आज आम्ही 6-7 वर्ष झालं या दिंडीत सहभाग घेतोय. तरुण आम्ही आता बरेच तरुण, मला वाटतं आमच्या दिंडीत आता आम्ही जवळजवळ 20-25 तरुण, 25 ते 35 वयातले सगळे तरुण लोक आहेत. काय भेटतो वारीमध्ये तुम्हाला? एक आध्यात्मिक समाधान, एक वारीचा आनंद आणि काय भगवंताचं नामस्मरण घेत काय सुखदुःख जे काय असेल ते आपल्या भगवंताच्या चरणी लीन. गावाकडे आपले आई वडील, शेतीतली कामं होऊन त्यानंतर इकडं सगळे राहणार. तुकाराम महाराजांपासून सुरू झालेली वारी. तुकाराम महाराज आपले छत्रपती आराध्य दैवत, आपल्या पूर्ण भारत देशाचे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी आपल्या वारीला भरपूर काही सहकार्य केलं होतं. त्यांच्यामुळं वारीला आपल्या काय म्हणतो मुघलांपासून किंवा अन्य लोकांपासून जे काही त्रास होत होता ते त्यांनी जीवन ठेवले आणि त्यांना पूर्णपणे सहकार्य केलं वारीला. खूप आनंद वाटते. कळ बनवून आलो. वारीमध्ये किती वर्ष? आम्ही 7-8 वर्ष झाला. खूप आनंद वाटते. किती लोक आहेत? आमची 32 लोक आहेत. तुमच्या परिवारात गाणे हां तिकडे चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. भेटी सांगू सुखाच्या या गोष्टी, संताची या भेटे सांगू सुखाच्या या गोष्टी. आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणता चुकतील 84 पेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणता चुकतील पेर. ज्ञानेश्वर म्हणती चुकतील 84 पेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मनातील चुकते 84 फेर. हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. जन्म नाही रे अनेक तुका मने माझी भाक. जन्म नाही रे अनेक तुका मने माझे भाक. हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू.
हो आळंदीला जावो चला हो आळंदीला जावो ज्ञानेश्वर डोळा पाहो ज्ञानेश्वर डोळा पाहो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नमस्कार. आषाढी वारीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पुण्यामध्ये आहोत. आज वारीचा तिसरा दिवस आहे आणि आज तुकाराम माऊलींची आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल झाली आहे. आज आपल्यासोबत काही वारकरी आहेत, ज्येष्ठ वारकरी आहेत. बघूया काका, काय वाटतं आपल्याला? कुठून आले तुम्ही? आम्ही आलो सोलापूर जिल्ह्यातनं, कळमन गाव आहे. किती वर्षापासून? 7 वर्ष झाली. किती लोक आलेले? आता 31 लोक आहेत. आणि कसं वाटतं तुम्हाला वारी? काय ना आनंद वाटतो. आणि तुमच्या घरातले आले का तुम्ही एकटे आलेले आहात? घरातले बी आहेत आणि बाकी सगळे आहेत. मी दिंडी चालक आहे. दिंडी आहे. दिंडी चालक. किती लोक आहेत? महिला 16 आणि पुरुष 16. आयुष्यात म्हटलं आता एकदा तरी वारी वाटतं. करावे. हा असं. हां काय म्हणतात घरचे? काय म्हणतात तुम्हाला? घरचे काय म्हणतात? चांगलं सुख समाधान आहे म्हणतात. आनंद आनंद. या वारीचा आनंदच आहे मोठा. तुमचं नाव सांगा आणि काय काय नेमकं वाजवतं तुम्ही? गंगाधर शिवाजी बिडवे. गंगाधर शिवाजी बिडवे हे न करी. काय असतं नेमकं? काय असतं? काय तुम्ही काय वाजवता? काय विना वाजवायचा. वाजून दाखवतो एखादं. आपण काय म्हणतो? 1-2-3 जण एकदा आम्ही बिदर भालकी. हे 14वी वारी. काय विठ्ठ वारी ती आराम. आणि गावाकडे शेतीवाडी कशी आहे? शेतीवाडी एकदम चांगली. पेरणी झाली. हा, पेरणी झाली. शेती पण सांभाळणार पांडुरंग. आता गावाकडे कोणी नाही. रामकृष्ण हरी. बुम नका घेऊ. काढलंय नाही. म्हणतोय ना मी. काशीनाथ रामचंद्र मिठ, गाडेगुंडवाडी. दरवर्षी बरं वाटतंय बघा. हे तुमचा मेळावा सगळा मागून पांडुरंगानं असंच तुम्हाला यास द्यावं, पाठिंबा द्यावा एवढेच उच्चार आहे. आणि कायम असं येता जाता राहावं. सगळं बेस्टपैकी वाटलं. हे सगळं व्यवस्थित वाटलं. त्या साहेबाजीने आमची काय ओळख आहे. हाय मग दरवर्षी आणि यांची आमची माहिती झाली. आता लगेच आम्हाला वळखत्यात, नमस्कार करतात. बस आम्हाला एवढंच आशीर्वाद. आणि तुम्हाला पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा. कायम असं राहावं, ताकद अंगात द्यावी. हां, एवढं झालं की बस बघा.